12:29:08 हा मुहूर्त आहे राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा। प्राणप्रतिष्ठेसाठी निवडलेल्या मुहूर्तावेळी गृहस्थितीनुसार मेष लग्नाची कुंडली तयार होते। हा मुहूर्त अनेक अंगांनी लाभकारी असल्याचं नागपूरचे ज्योतिषी ईशान कुकडेंनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या नरेंद्र मोदींची सध्या मंगळाची दशा सुरू असून प्राणप्रतिष्ठेच्या वेळेची गृहस्थिती त्यांना लाभकारक ठरेल असंही ईशान कुकडेंनी म्हटलंय। पाहूयात। तो जो मुहूर्त आहे अयोध्याच्या वेळप्रमाणे 12:29:08 पासून 84 सेकंडचा मुहूर्त आहे। तर अयोध्या वेळप्रमाणे आपण जर ही कुंडली बघू तर ही मेष लग्नाची कुंडली आहे। तर मंगळ या कुंडलीचा अधिपती आहे जो धर्मच्या स्थानामध्ये जाऊन बसलेला आहे। जो नवन भाव असतो तो धर्मचा स्थान असतो तिथे जाऊन बसलेला आहे। तथा धर्मचा जो स्वामी आहे ह्या कुंडलीमध्ये तो गुरु असतो बृहस्पती, तो लग्नमध्ये म्हणजे पहिल्या घरात जाऊन बसलेला आहे। तर हा धर्म आणि लग्नमध्ये हा जो परिवर्तन योग याला म्हटलं जातं ज्योतिषमध्ये, हा अतिशय फार स्ट्रॉंग आहे। आणि त्याच्यामुळे ही जी कुंडली आहे ही धर्मासाठी बनलेली कुंडली आहे। जो साधारण जनसामान्य आहे लोक, त्याचा जो लोअर मिडल क्लास म्हणा की साधारण वर्ग आहे, त्यांचा जो अधिपती असते ते शनी महाराजांकडे असते। तर शनी महाराज इथे कुंभ राशीमध्ये स राशीचे झालेले आहे, म्हणजे जो जनसामान्य आहे त्यांना आणि लाभस्थानमध्ये बसलेले आहे। तर जनसामान्याला अतिशय लाभ होणारी ही कुंडली आहे। आता मजेची गोष्ट आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहे त्यांच्या कुंडलीप्रमाणे त्यांची मंगळची दशा सुरू आहे। आणि ही जी कुंडली आहे त्याच्यातही मंगळची दशा, जर आपण दशा सिस्टम घेतली 120 वर्षाची, तर त्याच्यातही 2028 पर्यंत मंगळाची दशा आहे। तर याचा त्यांना भरपूर लाभ होईल हा प्राणप्रतिष्ठेचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।